सोन्याचे दर 55,000 रुपये प्रति तोळ्यापर्यंत येण्याचा अंदाज आहे। सोन्याचा भाव 55,000 रुपये तोळ्यावर येण्याची शक्यता। दसऱ्याच्या मुहूर्तावर ते इतक्या रुपयांना मिळणार 10 ग्रॅम सोनं। एकंदरीत सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण दसऱ्याच्या मुहूर्तावर ते 50 ते 55,000 रुपये तोळा 24 कॅरेटचं सोनं मिळणार आहे। एकंदरीत राज्यातील आणि देशातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण वर्षानुवर्ष सोन्याचे भाव वाढत होते, परंतु यावर्षी सोन्यामध्ये वाढ झालेली आहे आणि लगेच घसरण सुद्धा पाहायला मिळालेली आहे। एकंदरीत सोन्यामध्ये 50 ते 55,000 रुपयांची घसरण होत आहे। एकंदरीत 24 कॅरेटचं एक तोळा सोनं सर्व ग्राहकांना या तारखेपासून 50 ते 55,000 रुपयांना मिळणार आहे। तशा संबंधित आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून जाहीर सुद्धा करण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करून ठेवायची असेल किंवा तुमच्या मुलीचं लग्न असेल, या पुढच्या काही दिवसांमध्ये दिवाळीसाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी सुवर्ण संधी ठरणार आहे, कारण 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावरती सर्वात मोठी विक्रमी घसरण होणार आहे। बघा, ग्राहकांना मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या की सोन्याचे भाव वाढत चालले, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे। सर्व बातम्या मागच्या दिशेने फिरलेल्या आहेत, म्हणजेच त्याच बातम्या या ठिकाणी मागच्या दिशेने फिरून या ठिकाणी सोन्यामध्ये घसरण व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आज सकाळपासून वर्तमानपत्रे, न्यूजपत्रे, टीव्ही चॅनल्स याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ऐकलेलं असेल, पाहिलेलं असेल की सोन्याचे भाव वाढत चाललेले होते। सोन्याने एकंदरीत लाखाची भरारी घेतलेली होते, परंतु लाखाची भरारी घेणारं सोनं आज सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेलं आहे। सोनं आज 12,000 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तोंडावर पडल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। एकंदरीत दसऱ्याच्या मुहूर्तावरती किती रुपयांना तुम्हाला 10 ग्रॅम सोनं मिळणार आहे, दसऱ्याच्या मुहूर्तावरती किती कमी पैसे मोजावे लागतील, एकंदरीत सर्व प्रकारची माहिती आपल्याकडे आलेली आहे। तर ही माहिती अगदी सविस्तर पद्धतीने बघत आहोत, परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रोजचे रोज सोन्या चांदीचे भावामधील महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळत राहतील। आता सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल इतक्या रुपयापर्यंत एक तोळा सोन्याचा भाव येणार आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावरती सर्व ग्राहकांची प्रतीक्षा संपून जाईल, सर्व ग्राहकांच्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने सोन्यांच्या किमती येतील असा एक नवीन अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करायचा विचार करत असाल, तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी ठरणार आहे। एकंदरीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साहेब यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीमधून सोन्याचे भाव कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। एकंदरीत सर्व ग्राहकांची प्रतीक्षा संपून जाईल, सर्व महिलांना स्वतःच्या हक्काचं सोनं घेता येईल आणि हे सोनं 24 कॅरेटचं प्युअर आणि कॅरेटचं सोनं असणार आहे। त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळणार आहे। परंतु ग्राहकांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, सोन्यामध्ये वाढ होत चाललेली होती, परंतु अचानक सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे, सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेले असतील आणि हे प्रश्न तुमच्या मनामध्ये पडणं 100% साहजिक आहे, कारण सोन्यामध्ये सर्वात मोठी वाढ होत चाललेली होती, परंतु अचानक सोन्यामध्ये घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे मार्केट पडल्याचं या ठिकाणी चित्र सुद्धा पाहायला मिळत आहे। दसऱ्याच्या मुहूर्तावरती या ठिकाणी सर्वात मोठी घसरण होईल अशा पद्धतीच्या शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत आहेत, परंतु एकंदरीत दसऱ्याच्या मुहूर्तावरती तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं किती रुपयांना मिळून जाईल, एक तोळा सोनं 24 कॅरेटचं किती हजार रुपयांना तुम्हाला मिळून जाईल, तुम्हाला किती पैसे एक तोळा सोन्यासाठी मोजावे लागतील, एकंदरीत सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत। परंतु ग्राहकांना एक गोष्ट लक्षात घ्या की सोना हा एक सुरक्षित धातू असतो आणि सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक असते। त्या दृष्टिकोनातून आपण या सोन्यामध्ये गुंतवणूक करत असतो, परंतु काही वेळेस आपल्याकडून नकळत चुका सुद्धा होत असतात। आपण काय करतो की 24 कॅरेटचं सोनं सांगितलं की लगेच सोनं घेऊन टाकतो, परंतु काही ठिकाणी ग्राहकांची फसवणूक झाल्याचं चित्र सुद्धा समोर आलेलं आहे। त्यामुळे जर तुम्हाला वाटत
वाटत असेल की आपली फसवणूक होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी सांगत आहे की जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं घ्यायचं असेल तर तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं मिळून जाईल. 22 कॅरेटचं घ्यायचं असेल तर 22 कॅरेटचं मिळून जाईल. त्यामुळे ग्राहकांनो, तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे की 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं कशा पद्धतीने ओळखलं जातं, याची ओळख कशा पद्धतीने पडते, याची माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. त्यामुळे ग्राहकांना या ठिकाणी 2 ते 3 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी तुमचा फायदा 100 आणि 101% होऊ शकतो. बघा ग्राहकांनो, सोन्याचा भाव हा शेअर मार्केटच्या ग्राफवरती आधारित असतो. ज्यावेळी शेअर मार्केटचा ग्राफ वरती जात असतो त्यावेळी सोन्याचा भाव सुद्धा वाढत असतो. परंतु ग्राहकांनो, ज्यावेळी शेअर मार्केटचा ग्राफ घसरत असतो त्यावेळेस या सोन्याचा भाव 100% घसरत असतो. त्यामुळे सर्व ग्राहकांनी या गोष्टींचा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. सध्याच्या स्थितीला जर पाहायला गेलं तर या ठिकाणी शेअर मार्केटचा ग्राफ घसरत चाललेला आहे. त्यामुळे सोन्याचा भाव दसऱ्याच्या मुहूर्तावरती या ठिकाणी घसरणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं आहे. परंतु ग्राहकांनो, एकंदरीत सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी पाहत आहोत. परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की दसऱ्याच्या मुहूर्तावरती किती हजार रुपयांना 1 तोळा सोनं मिळेल, दसऱ्याच्या मुहूर्तावरती सोन्याचे भाव वाढतील की घसरतील, एकंदरीत 24 कॅरेटचं सोनं आम्ही कोणत्या तारखेला खरेदी करायला पाहिजे जेणेकरून आम्हाला कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून जाईल. तर बघा ग्राहकांनो, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, वर्तमानपत्रे असतील, न्यूज चॅनल असतील, तर अशा चॅनलवरती सकाळपासून मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या बातम्या फिरत आहेत. परंतु ग्राहकांनो, एकंदरीत सर्व अंदाज तुमच्या अजून लक्षात आलेला नसेल. त्यामुळेच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकांना संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने समजून जाईल आणि त्या ठिकाणी त्यांना निर्णय घेण्यास मदत होईल आणि या ठिकाणी त्यांना सुद्धा कमी पैशांमध्ये जास्त सोनं मिळून जाणार आहे. बघा ग्राहकांना, एकंदरीत सोना एक सुरक्षित धातू असतो. आपण काही वेळेस बांगड्या खरेदी करत असतो, डोरला खरेदी करत असतो, कानातले जुबे असतील, पायातली काय असतील, ते सर्व आपण सोन्याचं खरेदी करत असतो. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर महागाई वाढलेली आहे आणि महागाई वाढल्यामुळे सोन्याचे भाव सुद्धा वाढत चाललेले होते. परंतु अचानक मोदी सरकारचा एक निर्णय आला आणि तो निर्णय आल्यामुळे या ठिकाणी 28% वरून 18% GST सोन्यावरती कमी करण्यात आलेला आहे. एकंदरीत पहिलं मुख्य कारण म्हणजे GST कमी केल्यामुळे सोन्याचे भाव घसरत आहेत. त्यासोबत अजून काही महत्त्वाची कारणे आहेत, ती कारणे सुद्धा लगेच सांगतो. एकंदरीत तुम्हाला पुराव्यासहित माहिती देत आहे. तुम्हाला कुठलीही उचलून माहिती देणार नाही. एकंदरीत तुमची कसल्याही प्रकारची फसवणूक होऊन देणार नाही. म्हणजेच एकंदरीत तुम्हाला सर्व माहिती सत्य पाहायला मिळेल. कारण भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरवल्या जात आहेत. काही ठिकाणी सांगितलं जात आहे की 20,000, 30,000, 40,000 रुपयापर्यंत 1 तोळा सोना दसऱ्याच्या मुहूर्तावरती मिळेल. परंतु ग्राहकांनो, ज्यावेळेस मार्च महिन्यामध्ये अशीच एक अफवा पसरवलेली होती तर त्या अफवेमुळे ग्राहकांनी सोनं मोडलेलं होतं. त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये सुद्धा अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल, तुम्ही सोनं राखून ठेवलेलं असेल तर ते सोनं मोडायचं आहे की ते सोनं राखून ठेवायचं आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे. एकंदरीत एकाच व्हिडिओमध्ये सर्व ग्राहकांना संपूर्ण माहिती बघणार आहोत, पाहणार आहोत, मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा ग्राहकांनो, एकंदरीत दसऱ्याच्या मुहूर्तावरती तुम्हाला इतक्या रुपयांना 1 तोळा सोनं मिळणार आहे. म्हणजेच 24 कॅरेटचं 1 तोळा सोनं तुम्हाला इतक्या रुपयांना मिळून जाईल. तुमची प्रतीक्षा संपवून जाईल आणि या ठिकाणी तुमचं सोनं खरेदी करायचं स्वप्न सुद्धा पूर्ण होणार आहे. बघा ग्राहकांना, मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या की सोन्याचे भाव 1,25,000 रुपये होतील. मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या की सोन्याचा भाव 1,50,000 रुपये होईल. परंतु अशा बातम्या आज उलट दिशेने फिरल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे. सगळीकडे टीव्ही चॅनल, सगळीकडे न्यूज बातम्या असतील तर या ठिकाणी एकच गोष्ट व्हायरल झालेली आहे की सोन्याचा भाव घसरलेला आहे, सोन्याचं मार्केट कोसळलेलं आहे. त्यामुळे आज सकाळपासून सराफांच्या दुकानांमध्ये सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांनी प्रचंड गर्दी केल्याचं चित्र दिसून आलेलं आहे. सकाळपासून पुणे शहरामध्ये 10,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळं सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे. सोलापूर शहरामध्ये सुद्धा 12,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळं सोनं खरेदी करण्यात आलं. त्यासोबतच अमरावती, परभणी, बीड, जालना, हिंगोली अशा जिल्ह्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करायला सुरुवात केलेली आहे. अक्षरशः बाजारामध्ये धुमाकूळ घातल्याचं चित्र दिसून आलेलं आहे. सोन्याच्या बाजारामध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात येत होता. परंतु तो अंदाज आज सत्य परिस्थितीमध्ये
उतरत असल्याचं चित्र दिसून आलेलं आहे। मागच्या एका वर्षापासून म्हणजेच या 2025 सालामध्ये सोन्याच्या बाजारामध्ये अक्षरशः मोठा धुमाकूळ झालेला आहे। सोन्याने बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ घातल्याचं चित्र दिसून आलेलं आहे, कारण सोन्याचे भाव कधीच एवढे वाढलेले नव्हते। मागच्या 10 वर्षांमध्ये एवढी मोठी वाढ आणि एवढी मोठी घसरण पाहायला मिळालेली नव्हते, परंतु या 2025 मध्ये सर्वात मोठी वाढ सुद्धा पाहायला मिळाली आणि सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली। एकंदरीत यावर्षी सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घसरण झाली, मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली। बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालून सोन्याने शेअर मार्केटचा रेकॉर्ड तोडलेला आहे। बघा ग्राहकांना, एकंदरीत दसऱ्याच्या मुहूर्तावरती 1 तोळा सोन्याचा भाव किती असणार, तुम्हाला किती रुपयांना 1 तोळा सोनं मिळेल, एकंदरीत तुमची खिशाला परवडेल का, तुमची प्रतीक्षा संपून जाईल का, तुमच्या आवाक्यात सोनं येईल का, अशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या मनामध्ये गोंगावत असतील, परंतु यापुढे तुमच्या मनामध्ये असे प्रश्न गोंगावणार नाहीत। तुम्हाला कोणतेही विचार करायची गरज भासणार नाही, तुमच्या खिशाला परवडेल, तुम्हाला सुद्धा इतक्या रुपयांना सोनं मिळून जाईल। एकंदरीत ग्राहकांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि जो सोन्यावरती टेरिफ लावण्यात आलेला होता तर तो टेरिफ सुद्धा हटवण्यात आलेला आहे। तर हा टेरिफ हटवल्यामुळे सोन्याची किमती घसरत आहेत। पुढच्या काही दिवसांमध्ये अजून घसरेला सोन्याचे भाव दसऱ्याच्या मुहूर्तावरती मोठ्या प्रमाणामध्ये घसरतील आणि दिवाळीच्या सणाच्या अगोदर मोठ्या प्रमाणामध्ये अजून घसरण होईल, अशा पद्धतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे। वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचा भाव दसऱ्याच्या मुहूर्तावरती इतक्या रुपयापर्यंत येऊ शकतो। तुम्हाला 1 तोळा सोन्यासाठी इतके पैसे मोजावे लागतील। या ठिकाणी सर्व ग्राहकांची प्रतीक्षा संपून जाणार असल्याची माहिती वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, त्या ग्राहकांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। एकंदरीत 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये अजून किती हजार रुपयांची घसरण होईल आणि सध्याच्या स्थितीला किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळत आहे, एकंदरीत सर्व प्रकारची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत। बघा ग्राहकांना, आपल्या मुलीचं लग्न कार्य असेल, आपल्या मुलाचं लग्न कार्य असेल तर आपण आपल्यासाठी, नातेवाईकांसाठी सोनं खरेदी करत असतो, कारण आपल्याला माहिती असतं की आपल्या मुलीच्या भविष्यासाठी सोना हे एक सुरक्षित धातू आहे। जरी काही पुढे जाऊन अडचण आली तर त्या सोन्याच्या बाबतीमधून या ठिकाणी सोनं मोडून पैसे मिळतील, सोनं मोडून या ठिकाणी दवाखान्याचा उपचार असेल किंवा विविध गोष्टी होऊन जातील। या दृष्टिकोनातून आपण आपल्या मुलीच्या लग्न कार्यासाठी सोनं देत असतो किंवा आपण सुद्धा आपल्याकडे सोनं का ठेवत असतो, तर आपल्याला माहिती असतं की सोनं 100% जास्त पैसे मिळवून देईल। सोन्या एक सुरक्षित धातू असतो, सोनं आपल्याला व्याजदर सुद्धा देत असतं। ज्यांनी मागच्या 6 महिन्यांपूर्वी सोनं खरेदी करून ठेवलेलं असेल तर यांचा या ठिकाणी डबल फायदा झालेला आहे, त्यांना त्याच सोन्यामध्ये दुप्पट पैसे सुद्धा मिळत आहेत। म्हणजेच सोने हा एक बिझनेस आहे, ज्यांना करता येतो ते अक्षरशः सध्याच्या स्थितीला श्रीमंत झालेले आहेत। परंतु ज्यांना सोन्यामध्ये गुंतवणूक करायची इच्छा नसते, जे सोन्याकडे बघत नाही, तर ते या ठिकाणी एकंदरीत ग्राहकांनो, या ठिकाणी ज्यांना आवड नसते तर त्यांची या ठिकाणी प्रतीक्षा सुद्धा संपत नसते। बघा ग्राहकांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांची प्रतीक्षा संपेल, सर्व ग्राहकांच्या खिशाला परवडेल इतक्या रुपयापर्यंत सोन्याचा भाव येऊ शकतो। बघा ग्राहकांनो, सोन्या एक सुरक्षित धातू असतो आणि जर तुम्हाला खरोखर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही थोडाफार अभ्यास करा, त्यानंतर सोने खरेदी करायला सुरुवात करा, कारण सोन्याचे भाव कधी पण वाढू शकतात, कधी पण घसरू शकतात, याचा परफेक्ट अंदाज लावणं शक्य होत नाही। काही ठिकाणी 50-55 हजार रुपये सांगितलं जातं।